एक मोठी बातमी येते। केजरीवाल यांच्या अटकेविरोधात विरोधी पक्षांकडून महारॅली काढण्यात येणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षांकडून 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रामलीला मैदानामध्ये महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय आणि या महारॅलीमध्ये महाराष्ट्रातून इंडिया आघाडीतील घटक पक्ष देखील सहभागी होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास दिल्लीतून आपल्या सोबत जोडले गेलेत। केजरीवाल यांच्या समर्थनासाठी ही जी काही इंडिया आघाडीची रॅली निघणार आहे, काय त्याबद्दल माहिती? येत्या 31 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रामलीला मैदानामध्ये एक महारॅली होणार आहे। या महारॅलीचा विषय असा आहे की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली याचा निषेध करण्याकरता महारॅलीतले सगळे घटक पक्ष हे दिल्लीत एकत्र येणार आहे। केजरीवाल यांच्या म्हणजे आम आदमी पक्षाच्या वतीने हे जाहीर करण्यात आलं की ही जाहीर सभा नाही तर ही विरोध सभा आहे असं देखील स्पष्ट करण्यात आलं। या विरोध सभेमध्ये महाराष्ट्रातून शरद पवार, त्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यासारखे अनेक नेते सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे। जेही इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाचे बहुतांश नेते या रॅलीत सहभागी होणार असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे। काँग्रेसच्या वतीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी देखील आणि मल्लिकार्जुन खरगे देखील सहभागी होतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी आणि 31 मार्चच्या या महारॅलीकडे आपलं लक्ष असेलच।